नमस्कार मित्रांनो, मी नसीर. मित्रांनो, मागील 5000 वर्षापासून भारतामध्ये एका विचारधारेचा प्रचार प्रसार आणि त्याचं वर्चस्व इथे कायम राहावं यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आलेले आहे. 5000 वर्षापूर्वी जी व्यवस्था या ठिकाणी सुरुवात केली गेली त्यामध्ये समतेला फाटा देऊन विषमतेवरती आधारित ती व्यवस्था इथे रुजविण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्या व्यवस्थेला एक कायद्याचंच स्वरूप देण्याचा प्रयत्न मनूने केलेला आणि त्या मनूने लिहिलेली मनुस्मृती ती सातत्याने इथे टिकून राहावी, तिचेच नियम इथे टिकून राहावेत यासाठी सातत्याने प्रयत्न केले गेलेले आहेत आणि त्याला छेद देण्याचा प्रयत्न विविध महापुरुषांनी त्या काळामध्ये केलेला आहे. आपण बुद्धापासून किंवा बुद्धाच्या आधीपासून चार्वाक वगैरे लोक आहेत यांच्यापासनं जर ती परंपरा पाहिली तर पुढे म्हणजे संत परंपरेने सुद्धा त्यानंतर छत्रपती शाहू महाराज असतील, त्यानंतर महात्मा फुले असतील आणि मनुस्मृतीचा आणि ब्राह्मणवादाचा कर्दन काळ ज्यांना म्हणू आपण असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनीच त्याला फाटा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तरीही बाबासाहेबांनी जी क्रांती प्रतिक्रांती लिहिली त्यामध्ये ते जसं सांगतात की क्रांती केल्यानंतर प्रतिक्रांतीसाठी सुद्धा लोक तयार असतात. त्याच पद्धतीने ब्राह्मणवाद्यांनी प्रतिक्रांती करण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे. या सर्व महापुरुषांनी जो भारताला आणि महाराष्ट्राला जेवढं पुढं आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विचारधारेची लोक सातत्याने त्याला परत मागे नेण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत आणि करत आहेत. आत्ता जर रिसेंटली आपण जर पाहिलं, नुकतंच शालेय अभ्यासक्रमामध्ये त्याच मनुस्मृतीचा परत म्हणजे समावेश करण्याचा प्रयत्न अप्रत्यक्षपणे ही जी राजकीय व्यवस्था आहे किंवा संघप्रणीत भाजपप्रणीत राजकीय व्यवस्था आहे ते हळूच शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीला म्हणजे तिचा शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळ्या स्तरातून त्याचा विरोध होत आहे. विविध राजकीय पक्ष संघटना व्यक्तिगतरित्यासुद्धा त्याचा विरोध होत आहे. आम्हीसुद्धा आमच्या संघटनेच्या मार्फत त्याचा म्हणजे निषेधच केलेला आहे आणि विविध स्तरावरती निवेदनं दिलेली आहेत, आंदोलने होत आहेत. पण ह्या मनुस्मृतीचा विरोध करायचा का करायचा? आपल्याला माहिती आहे विषमतेवरती आधारित एक व्यवस्था ह्या मनुस्मृतीने कायद्याच्या स्वरूपात निर्माण केलेली आहे आणि विशेषतः इथले जे दलित पददलित आहेत, स्त्रिया आहेत यांच्याबद्दल एवढं गलिच्छ या मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे आणि त्यालाच कायद्याचं स्वरूप दिलेलं आहे. दलितांना कुठलाही अधिकार नाही, स्त्रियांना कुठलाही अधिकार नाही, उपभोगाच्या वस्तू स्त्रियांना समजल्या गेलेलं आहे. अशा प्रकारची ही जी मनुस्मृती आहे तिला परत इथे रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याला आपण हाणून पाडलं पाहिजे. प्रत्येक स्तरातून याचा विरोध झाला पाहिजे. संघाचं भाजपचं एक षडयंत्र कायमच असतं. त्यांचे ते सतत प्रयोग करत असतात, दगड टाकून पाहत असतात की आपण एखाद्या आपल्या षडयंत्रामध्ये आपण यशस्वी होऊ अथवा न होऊ त्यासाठी एक दगड टाकून पाहायचा. जर विरोध झाला तर जागेवरती थांबायचं, जर विरोध नाही झाला तर आपलं जे काही षडयंत्र आहे त्यामध्ये आपण यशस्वी होऊ असा त्यांचा प्रयत्न असतो. तोच प्रयत्न त्यांनी शालेय अभ्यासक्रमातून करण्याचा प्रयत्न आता केलेला आहे. मनूला परत जिवंत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून ते करत आहेत. त्या विशेषतः 2014 नंतर एक प्रकारची तशीच व्यवस्था आपण परत रुजवावी का किंवा त्यांचा तो प्रयत्न सातत्याने राहत आलेला आहे. तीच व्यवस्था ते रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदू राष्ट्राच्या नावाने परत पुढे त्याला रेटण्याचा प्रयत्न करत आहेत आणि शालेय अभ्यासक्रमामध्ये अशा प्रकारच्या म्हणजे त्याचा समावेश करणं आणि
परत काही निविदा वगैरे सूचना वगैरे मागवणं आणि जर आपण यशस्वी झालो तर चांगलंच आहे असा त्यांचा जो काही समज आहे तो आम्ही पुरोगामी लोक हाणून पाडणार आहोत. आम्ही त्याला यशस्वी होऊ देणार नाहीत आणि जेव्हा केव्हा हे डोकं वर काढतील तेव्हा आम्ही त्याच्या विरोधात उभं राहणार आहोत. मी सर्व म्हणजे जनतेला सर्वांनाच जे पुरोगामी मानसिकतेची लोक आहेत त्यांना मी विनंती करतो, आवाहन करतो की आपण याचा कडाडून विरोध केला पाहिजे. आता जरी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे म्हणत असेल की त्याचा समावेश वगैरे करणार नाहीत, पण यांचं हे जे काही षडयंत्र आहे संघाचं भाजपचं ते कुठून ना कुठून वेगवेगळ्या पद्धतीनं याला रुजवण्याचा प्रयत्न करतायत आणि करत राहतील. त्यासाठी आपण सज्ज राहिलं पाहिजे. सगळ्याच स्तरातून जाणकार लोकांनी याला समजून घेऊन त्याचा सातत्याने विरोध केला पाहिजे एवढं मी सांगतो. धन्यवाद.